तर कसं आहे सर, तुम्हाला सांगतो, आज एक टीम आहे, दुसरी टीम आहे, आणि हा तिसरा पोडियम या ठिकाणी खाली आहे. पण आम्ही असं ठरवलंय की समस्त जनतेमधून आम्ही एक अशी टीम या ठिकाणी बोलूया, म्हणजे एक फॅमिली या ठिकाणी बोलूया. पण कसं आहे की आता इतके लोक आहेत सर, लाखो लोक आहेत, त्यांना कसं बोलवायचं म्हणून एक थोडासा लकी ड्रॉ काढलेला आहे. सर तुम्हाला मी विनंती करतो की लाखो चिठ्ठ्यांमधून तुम्हाला इथे एक चिठ्ठी काढायची, ज्यांचं नाव येईल त्यांना मी त्या ठिकाणी आमंत्रित करतो. सर मी लाखो चिठ्ठी, सर व्यवस्थित ढवळून काढा सर, व्यवस्थित. लाखो चिठ्ठ्यांमधून लाखो. ओ माय गॉड, कोणाचा नंबर आहे? ओ सर काढले ना. ओके, क्या बात है. हे आपल्याकडे नाव आलेलं आहे श्री शांताराम आणि शांताबाई बद्रिके यांचं. हे काय चाललंय तुषार? असली गाणी लावतो तू? असली गाणी शोधतो तुला? हे कार्यक्रम काय काय आणि असली गाणी लावतो? शांताबाई, शांताबाई हे काय गाणं आहे? अजिबात असली गाणी लावायची नाही, आधी सांगतो. शांताबाई असली, हा शांताबाई म्हणे, शांताबाई. तर सर पहिला खेळ या ठिकाणी आहे. तर तुम्ही तुमच्या आपसात ठरवून घ्या की तुमच्यापैकी चांगलं चित्र कोण काढतं. कारण काय आहे की काही हरकत नाही, काय हरकत नाही, घाबरायचं काय कारण नाही. जो चित्र काढेल आम्ही एक विषय देऊ, त्या विषयाचं चित्र इथं काढायचं, आणि जे चित्र काढलंय त्या विषयाचं गाणं त्यांनी ओळखायचं. आम्ही गाण्याचा विषय देणार आहे चित्रामध्ये, तर ते असं चित्र काढायचं आहे तुम्ही. तर सगळ्यात पहिल्यांदा सिनियर टीम मधून कोण चित्र काढणार आहे? अतुल. या मॅडम, या मॅडम. हा विषय जो आहे फक्त मी मॅडमना सांगणार आहे. तर मॅडम चित्र काढणार आहे आणि त्या चित्रावरून तुम्ही गाणं ओळखायचं आहे आणि तुम्ही दोघांनी मिळून ते गाणं गायचं आहे. ओके आणि तुमची वेळ सुरू होते आता. म्युझिक. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. ओळखायचं सर. तारे. चंद्र म्हणजे कधी असतो, कधी असतो? तारे कधी असतात? पौर्णिमेचा कधी असतो, कधी असतो? तोच चंद्रमा नभात तीच तू ही कामे. नाही, जवळ चंद्र कधी असतात? चांदण्या कधी दिसतात आपल्याला? चांदण्यात कधी दिसतात? रात्रीच्या वेळी दिसतात आपल्याला. मी हिंड देतो सर तुम्हाला. हा माझे पैसे कमी होणार आहे पण तरी हिंड देतो तुम्हाला. प्रतिबिंब. हा रात्री चंद्र सूर्यासारखं प्रतिबिंब. क्या बात है. मी बोलू शकते? चांदण्या. हे सर, हे ऍक्च्युअल माणूस आहे. याची ही इथे काय पडलेली आहे सर? सावली. सावली पडलेली आहे सर, सावली पडलेली आहे. सावली. चंद्र सावली. आता एक काम कर, गाणं सांगू नका. रात्रीचा खेळ चालेल. हे सुंदर चित्र जपून ठेवा जे मृणालजींनी काढलेलं आहे. आता इतक्या चिडल्या होत्या, एका पॉइंटला ओळखत नाही तर चंद्रही खराब. तर आता दुसरी टीम आहे कुठली? यंगेस्ट टीम कडे वळूया. तुमच्यापैकी कोण चित्र काढणार चांगलं? आलोक. या बात आहे. कलरफुल. आलोकजी, खेळ तुम्हाला समजलेला आहे. ऑल द बेस्ट. व्हेरी गुड. चला.
ओके आपण आपल्या जज स्वारगेट बाई तुमचं झालं का फोडणी साधी हो हो चालू आहे चालू आहे. तुम्हाला काय वाटलं कसं काय कोणी कोणी काढले हे बघा आता आहे ना पहिले तुम्ही काढले कुठचे आहेत तुम्ही मुंबईचे आहात पुण्याचे हा मग बरोबर आहे अगदी बरोबर आहे. हा आता ते राहिले असले जज आहेत ते. चला, ओके आता आता आमच्या हा तुमचं शांताबाई हा तुमचं आहे तुमच्यापैकी चित्र कोण काढते चांगलं मी हे द्या की पेन द्या की पेन. हा पेन द्या त्यांना थँक्यू. हा. हे भाऊजी चांगले बस की. थांबा काय काढताय ते बघू द्या आम्हाला दिसू द्या. अरे काय हे हा सर येत आहे सर मला. कॉंग्रॅच्युलेशन जिंकलो आपण. बरं तुम्ही जिंकलाय मान्य आहे. हा. जिंकलाय मान्य पण नवीन कपल आज पहिल्यांदा आपल्याकडे आले तर एखादा उखाणा तर झालाच पाहिजे ना एखादा प्लीज. अरे हा हा उखाणा घे. वहिनी उखाणा घ्या. हा पेरू पेरू आवडतो पोपटाला. हा वा वा. पेरू आवडतो पोपटाला तो करतो विटू विटू. पेरू आवडतो पोपटाला तो करतो विटू विटू. आनंदरावना म्हटलं शांताराम गेल्यावर आपण भेटू. भेटू जबरदस्त. आनंदराव कोण आपला पोपट आहे ना त्याला मी आनंदराव असं म्हणतो. पोपटाला आनंदराव म्हणते. मी हाक मारल्यावर कधी बघत नाही तो आनंदराव असा. निरुपाय काय काय बाळा आपण इथे मुंबईत का आलो आय. कारण तुझ्या बापाने माती खाल्ली. माती हो तुझे बाबा एका कंपनीत कामगारांचे नेते होते. त्या कामगारांनी मालकाविरुद्ध बंड पुकारला उपोषण केलं. तुझे बाबा पण त्या उपोषणात होते पण त्यांना खूप भूक लागली. खायला काय नव्हतं तेव्हा त्यांनी माती खाल्ली. उपोषण मोडलं आणि कामगारांनी त्यांना कुत्र्यासारखं मारलं. खूप बडवलं आणि मग ते आपल्याला शिळफाट्यावर मारून पळून गेले. रवी रवी बाळा आपण तिघं आलो होतो. ए तुझा भाऊ कुठं आहे. विजय कुठे गेला. विजय विजय मी इथं आहे मा. कुठे. विजय 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 कोणी तुझी मारली. कुणी तुला मारलं. चौकातल्या लोकांनी मारलं मा. चौकातल्या लोकांनी मला पकडल्याने माझ्या हातावर लिहिलं मेरा बाप मोर है. म्हणजे मी एका मोराबरोबर लग्न केलं. काय माझा बाप मोर होता हे तू आम्हाला का नाही सांगितलं. का फसवलंस आम्हाला. माझ्या बापानं का पिसरा फुलवून आम्हाला दाखवला नाही. का ते मोर होते तर आम्ही पण मोर आहेत. मग आमची पिसं कुठे आहेत. मग आमची पिसं कुठे आहेत. बोल आई बोल बाय बोल आई रॉक अँड रोल बोल. बाय ते मोर नाही
चोरलायचं होतं त्यांना, ते चुकून झालंय भाई. ए बाळा, बाळा तू किती हुशार आहेस रे. तू शाळेत जा. आणि आई मी काय करू? तू तोंड काळं कर. म्हणजे तू बूट पॉलिश कर, लोकांचे बूट काळं कर. हा, कारण माझ्या एकटीच्या पगाराने याचं शिक्षण होणार नाही. चल ये, तू शाळेत जा बाळा. हाय. ठीक आहे, ये, ये. रवी तू शिक. आच्छी. वा, किती सुंदर. तू अगांना पण मारी ना, गप्प बस. अरे शिक म्हणजे शाळेत जा, मी काम करतो. आहे बोट पॉलिश, असं बोट पॉलिश. काय यार, दुष्काळ किती भयंकर आहे. इंग्रजी बातम्यामध्ये पण आले दुष्काळचा कसा आपण याला. झालं का रे? हा होते. इतका भयंकर दुष्काळ पडला यार विदर्भामध्ये. पाय ना तू, इंग्रजी बातम्या कसं काय छापलं असेल त्याला. झालं का रे? हा हे वाचा ना, याच्यात अच्छा, चांगल्या बातम्या आहेत. अरे वा, हा हे वाचा. मराठी पेपरमध्ये पण दुष्काळाच्या बातम्या आहेत. झालं का रे? हा होते. ओके हा हुआ साहब हुआ. ओके. सुधीर बुधीर त्याला पैसे दे. मैं फेंके हुए पैसे नहीं उठाता. जाऊ दे मग नाही नाही आमच्या तसं नाही दादा. अरे चालतंय, फेंके हुए म्हणजे जमिनीवर पडलेले नाही पाहिजेत. हो धुळी कर लागते ना उसको म्हणून. इथं पडले चालतील, गोंडपडावर पडले चालतील. अच्छा हा चालतं. सुधीर बुधीर अरे हळू ना रे. मग एक गोष्ट लक्षात घे, हा पोरगा मोठा होणार. लिहून घे. काका हे घ्या. 1 रुपया कशाला दिला रे? माझ्या भावाचं पण भविष्य सांगा ना. पोपटवाला आहे, पोपटवाला आहे. मी भविष्य सांगायला बसलो इथे मी. अबे एक दिवस मोठा होणार म्हणजे वय वाढलं तू मोठाच होणार आहेस की नाही. हा चल पॉलिश कर. भविष्य सांगा ना. सुधीर बुधीर कम. जी सर. अबे ओढू नको रे. हा माझी पहिली कमाई आईला दाखवतो. काय रे, सगळा माल ठेवला का? येस बॉस. आणि त्या कोली लोकांनी कोजागिरीची वर्गणी दिली का? येस बॉस. गुड. किती जमले? 35 रुपये. पण बॉस हा, एकाने वर्गणी दिली नाही. कोण आहे तो? विजय. का? तो म्हणाला मी मसाले दूध पित नाही, मी वर्गणी देणार नाही. मग ठेवून द्या त्याला. चल रे. तुम मुझे बाहर ढूंढ रहे हो और मैं यहाँ तुम्हारा इंतजार कर रहा हूँ. पीटर. आमच्यात पीटर कोण नाही. गब्बर. गब्बर पण नाही. तुझं नाव काय? दृष्ट धुम्न. हाँ इस घर से वही बाहर जाएगा जो जिंदा बचेगा. आता सकाळी. अरे बघता काय, मारा. बाजू हटाओ. एक एक आओ, एक एक. एक एक नाही, मारा जरा. अरे पकडा, मारा. हे मारा जरा. मार नको ना, त्याच्या आईला लागते ना. मार मार तू कशाला? अरे पंकज तुझ्या आईला. आपण 9 नंबरच्या घोड्यावर पैसे लावायला पाहिजे. काय 9 नंबरचा घोडा. अबे हो तू नको भीती घालू नये. पागल झाला का दिसत नाही का तुला? हा रडत कोण आहेस तू? कुली
अबे मग कोली आता समुद्रात दोन मासे पकड नाही तर मला काय धडकून राहिला. अरे कोली नाही रे, कुली कुली QULA कुली. कोण मारलं कोण तुला? विजय को कोई मार नहीं सकता. हे मारायला गेलं मारा. चल ना सोड ना. झालं ना परत परत काय किती माराल गरीबाला. कोणाशी मारामारी केली तुला? सामनच्या माणसाशी. ते माझ्याकडून कोचगिरीची वर्गणी मागत होते, मी नाही दिली, त्यांना बदडून काढलं. क्या बात. बघितलं तू सामंतच्या माणसाला मारलं. क्या बात. सामंत माझा दुश्मन आहे. येस तू म्हणलं आवडलास. नाही पण आमच्यात पुरुषाशी लग्न करत नाही ना. आवडला म्हणजे तसं नाही. त्या सामंतच्या माणसाला मारलात ना. हा येस आपण दोघं मिळून त्या सामंतचा खात्मा करू. लक्षात ठेव. हा मिला हात. सुधीर बुधीर जी साहब. ओढू नको रे कानात. कॅश दे. मैं आज भी फेंके हुए पैसे नहीं उठाता. चल जाऊ दे. नाही राहू दे ना, असं नाही. अरे पण कसं राहू दे. असं मस्करीत बोलू नमस्कार. काय आहे तू परत त्या फोडून टाकला. तुला नाही जमत तर नको ना खेळू. श्रीमंती आली म्हणून असं फेकाफेकी करायची नाही. आणि हे काय त्या फिश टँक मधले मासे कुठे? श्रावण संपला मी खाऊन टाकले. आणि हे काय ह्या पिंजऱ्याचा पोपट कुठे आहे? अगं तू पोपट खाल्लास तो मला शिव्या द्यायचा म्हणून खाल्लास. पण त्याच्या शिव्या खाण्यापेक्षा तो बरा. मी खूप आनंदात आहे बाळा. तुझा बिझनेस झाला. तू खूप मोठा बिझनेसमन झालास आणि तिथे रवीलाही नोकरी मिळाली चांगली. ही बघ माझी आय, ही माझी आय. बघितलं कोण झालाय? हाय बघितलंस? भाई तू गुरख्या झालास. पोलीस वाले आहेत ते. पोलीस पोलीस. बरं झालं बाळा तू पोलिसात गेलास. 2 दिवसापासून माझा चष्मा सापडत नव्हता. आता हक्काचा माणूस शोधायला सापडला. वा वा. बाळा ही कोण? ही तुझी होणारी सून आहे. नमस्कार करते. मी आवडत का? मला जाम आवडली. आवडत का? वहिनी म्हणू. आय बाळा तू पोलिसात गेलास मग एखादा चोरबीर पकडलास की नाही? दाखव दाखव मला. दाखवतो. खेकडा आहे तो दाखवायला. दाखवला खेकडा आहे का तो? चोर पकडणार आहे. हे बघ माझी पहिली केस. वा, वा. यामध्ये त्या डॉनचा फोटो आहे ज्याला मला पकडायचंय. दाखव बाळा. हा बघ. भाई भाई तू डॉन आहेस भाई. ग्लुकोजच्या बिस्किटचं स्मगलिंग करतो भाई. भाई इस पेपर पर साइन कर भाई. नाही करणार. भाई मैं आखिरी बार कहता हूँ साइन करो भाई. करूंगा. पहले उस आदमी की साइन लेके आओ जिसने मेरे हाथ पे ये लिखा था मेरा बाप मोर है. पहले उस आदमी की साइन लेके आओ जिसने माझ्या बापाला माती खायला लावली. फिर भाई तुम जिस कागज पर 20 30 40 50 60 70 80 90 100 रेडी का? आय आय आपण इथे राहायचं नाही. आय भाईला सोडून जायचं आहे. हे नाही नाही मला इथे मजा येते. मी नाही. आय आय इथे इंटरनेट आहे वायफाय आहे टॅब आहे. मला गेम खेळायचे मी नाही. नाही आय तू माझ्या बरोबर चल. आय नाही भगवान के कहर से डरो. आओ सुधीर बुधीर
विजय काय झालं विजय? बर्फाच्या फॅक्टऱ्या जळल्या का? तुमच्यामुळं झालंय सगळं काबर चमरप्रास. तुमच्यामुळं. माझ्यामुळे काय झालं बे? तुमच्यामुळं मी गुंड बनलो. तुमच्यामुळं माझी आई माझ्या भावाबरोबर निघून गेली. मग काय झालं? एवढं निघून गेली तर फोन करून बोलो. तर एक चल पटकन फोन बोलो पटकन त्यांना. मैं आज भी फेके हुए. मदत करतो तर फेके उठत नाही, फेके उठत नाही. काय चालू आहे? हा भाई, हा पुलाखाली ये. हा त्याच पुलाखाली जिकडे आपण सकाळी दोघं बसायचो खेळायला खेळायला. हा ये ये. धोका धोका. तू पहिले काऊन नाही सांगितलं की तुझा भाऊ इन्स्पेक्टर रमेश भाटकर आहे म्हणून? अबे फालतूचे लफडे. चल तू पटकन चला. मेरे पास बंगला है, गाड़ी है, बैंक बैलेंस है. तुम्हारे पास क्या है? भाई मेरे पास माँ है. मी अजून विजयच्याच घरात आहे. मला इथे खूप मजा येते. मी काल रात्री पळून आले. तू परत आलीस? हो इथं वायफाय नेट आहे. मला गेम खेळता येतात. बाय बेटा. अरे क्या आईला थांब. बरं झालं ॲम्ब्युलन्स आली. चल मला घेऊन. ॲम्ब्युलन्स नाही, मी आली. काय सीन आहे. एका भावाने दुसऱ्या भावाला मारले. सामंत तू तुम्ही तू तुम्ही तुम्ही इथे? हो. आय तू याला ओळखतेस? आय अरे अरे हाच तुमचा बाप. हा एवढंच? माझा बालविवाह झाला होता. म्हणजे हा मोर आहे. विजय, तू माझा सगळा व्यवसाय सांभाळ. तूच माझा व्यवसाय सांभाळ. हो हो आपण तिघ सुखाने राहू आणि चोऱ्या माऱ्या करू. पाहताय काय? त्याला अटक करा. नाही मी नाही करू शकत अटक. अटक करा म्हणजे. नाही करू शकत अटक. बघितलं बघितलं प्रेम बघितलं मुलाचं. अटक नाही करणार आपण. मी यांना अटक नाही करणार. यांचं एन्काउंटरच करणार. आटपाट गाव त्याचं थुकरटवाडी नाव. वा वा. अडाणी होते गावकरी, शिक्षणाला नाही वाव. चला मास्तरांनी बोलवलंय. चला. अशा गावामध्ये आला मास्तर बाजीराव. भोळा बाबडा होता. अशा गावामध्ये आला मास्तर बाजीराव. भोळा भाबडा होता. नव्हती त्याला डाव, नव्हती त्याला डाव. हे तुषार दळवी. अरे वा क्या बात आहे. भाग्य म्हटलं पाहिजे आज आपलं का साक्षात चेतन दळवी यांचे चिरंजीव या ठिकाणी आलेले आहेत. क्या बात आहे. वा वा वा. अतुल तडोदकर क्या बात आहे. बारीक झाले सर तुम्ही थोडे आहे ना. नाही हा मेन पंच होता आमचा. पुढे इकडे काही वाजल नाही वाजत म्हटलं हा एक टाकून देऊया. मेन धंद्याला लागतो. गुरुजी जानवी पण लिहा की. सिरियलचं शूटिंग चालू आहे ते. चला
सगळेजण जमलेत का प्रौढ शिक्षण वर्गाला हो बोला. गुरुजी, हा? पण कसं पाहिजे बोलवलं आम्हाला तुम्ही? शिक्षण घ्यायला म्हणजे तुम्ही जर शिकला नाहीत ना तर मराल रे, तुम्ही मराल. काय म्हणताय तुम्ही पण मास्तर? अ? माझ्या आबा 110 वर्षाचे आहेत, ते अजिबात शिकलेले नाहीत. तर काय वाईट झालं त्यांचं? ते अजून जिवंत आहेत चांगले. 5 एकर जमीन आहे त्यांची. ही जी शाळा चालली ना त्यांच्या जमिनीवर चालली, त्यांचीच शाळा आहे की. 4 पोरी झाल्या, 2 पोरं झाली त्यांना. आता परवा त्यांची म्हैस पण गाभण झाली. आणि ती तरी कुठे शिकली हो? ती पण नाही शिकली. अहो तसं नाही, शिक्षणाने माणूस प्रगल्भ होतो. बबलगम म्हणजे काय? बबलगम नाही हो, प्रगलगम. आपलं हे प्रगलगम, आपलं हे काय? एकदा व्यवस्थित बोललो का मी? बोललो का मी एकदा व्यवस्थित? हा? एक तर वरड सोडून पहिल्यांदा मला बोलायला लावून राहिले, एक तर शुद्ध बोलून राहिलो यार मी. ते तुम्ही असं तुका काढून राहिलो, गुपचूप बसा ना यार. तुम्हाला काही नॉलेज आहे का नाही? बोलून राहिलो मी वरड. मास्तर 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 अरे शिक्षणाने माणूस प्रगल्भ होतो. ओके, मला सांगा, हे जगी सर्व सुखी असा कोण आहे? भेळ. भेळ? भेळ काय भेळ? जगी सर्व सुकी भेळ. कसं आहे, त्याची भेळ वलीत नसते, पण कॅरी करायला कशी सुकी भेळ बरी पडते. आणि सकाळी घेतली ना की संध्याकाळपर्यंत व्यवस्थित राहते ते, एकदम व्यवस्थित. मास्तर खाणार का भेळ थोडी? नाही रे, नुसतं भेळ नाही बरं वाटत नाही रे. अरे काय, अरे भेळचं दुकान आहे का हे शाळा आहे, शाळा. ओके, मी काही अक्षर फळ्यावरती लिहितो, त्याच्या पुढची अक्षर काय ते तुम्ही सांगा. तुला दिसते ना रे बाळा? हा, रोल कमी असला तरी लक्ष दे. ब, याच्या पुढे काय? मी हा अ हा ब हा हा अब तेरे बिन. अरे काय काय चाललंय तुमचं? अरे ही शाळा आहे रे, ही शाळा आहे. पाटील, तुम्हाला गणितातलं काही येतं का? अरे म्हणजे काय? 1 ते 10 पर्यंत आकडे येतात का? हो. मग बोलून दाखवा मला प्लीज. 1 3 7 10. मधले आकडे कुठे आहेत? सकाळी लावून आलो. हे एवढे उरले, तुम्हाला वाटलं तर लावून घ्या. सकाळी लावून आलात म्हणजे तुम्ही जुगार खेळताय? जुगार खेळताय? अरे म्हणजे तुम्ही दारू पण पित असाल? हो, अरे वा 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 वा, मास्तरांकडनं ऑफर. आज मास्तरांकडनं फिस्ट आहे आपल्याला. तुम्हाला ऑफर करत नाहीये मी. दारू ही वाईट गोष्ट आहे म्हणून तुम्हाला सांगतो मी. अजिबात दारू आता मी या गावात आलो, ही व्यसन वगैरे सगळी बंद करायची. अरे. पाटील, एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. विचारा. तुमच्याकडे 5 एकर जमीन आहे. फाटा. फाट्यावर जाऊन चेक करा, 50 एकर आहे. नाही नाही नाही, ठीक आहे, समजा तुमच्याकडे 50 अरे एकर. समजायचं काय आहे की आमच्याकडं? तसं नाहीये, समजा तुमच्या. अरे समजायचं कशाला? आमच्याकडे आहे 50 एकर. ठीक आहे, ठीक आहे, तुमच्याकडे 50 एकर जमीन आहे. आहे आमच्याकडं. ओके. हा. त्याच्यातली 25 एकर जमीन तुम्ही ह्या दगडूला दिली, तर तुमच्याकडे किती जमीन शिल्लक राहिली? आमच्याकडे 50 एकर जमीन राहिली. नाही 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 नाही, तुमच्या लक्षात आलं नाही. 25 एकर तुम्ही ह्या दगडूला दिली की तरी नाही? पण आमच्याकडे 50 एकरच जमीन राहिली. नाही नाही, अहो 50 म्हणजे 25 वजा करा ना. अरे 25 एकर ह्याला द्यायला ह्याच्या बापाचा माल आहे. वापस जाऊ नको. अरे ते जरा- वापस जाऊ नको. तुझ्या आईच्या चिमण्या हाणल्या तुझ्या. अगं चटक चांदणी भटक भवानी, काय म्हणू तुला? तू हायस तरी कोण? होय, होय, कोण? यो हनी सिंग.
बाई हो काय कसली कसली गाणी. अहो ही शाळा आहे शाळा. तुम्ही कोण आहात, इथे कशाला आलात? आम्ही राहायला आलोय तिथं. इथे राहायला आला? काय नाव काय तुमचं? मी मधू. आम्ही राहू का इथं? बाई ही शाळा आहे, मधुशाळा नाहीये. मास्तर ही मधुशाला म्हणजे काय? मधाचं पोळ मधुशाळा. अहो काय बाई, म्हणजे तुम्ही काही शिकलेलंच नाही आहेत का कुठे? आता आम्हाला कोण शिकवणार गरीबाला? तुम्ही शिकवा ना मास्तर. तुम्ही शिकवा ना या भालचंद्राला, या चंद्रमुखीला. काय ग माझं नाव? चंद्रकला. हा चंद्रकला नाव आहे माझं. चंद्रकला नाही, तुमचं नाव चंद्रमुखीच पाहिजे होतं. इश. अमावस्येचा चंद्र. मी चंद्रमुखी हा आणि तुम्ही देवबाबू. इश. एचू. एक चुटकी तंदूर की कीमत तुम क्या जानते? एक चुटकी अंगूर की कीमत काय गे ते? सिंदूर सिंदूर. हाँ. एक सुंदर चिचुंदरी की चिम्मत चुम चाचानो चाचू. मेरा नाम चमचुम चुम. काय चाललंय तुमचा? काय चाल पहिल्यांदा वराने सोडून बोलते तुम्ही असे मध्ये शब्द भरकडून राहिले. असं आटीत बोलू नका यार, मध्ये मध्ये जे स्पष्ट बोला. अरे काय चालू आहे भाई? तुम्हाला जे बोलायचं आहे ना ते नीट व्यवस्थित एकदा विचार करून बोला. बोला काय बोलायचं तुम्हाला? मास्टर हा मला शिकवा ना. नाही नाही, आम्ही तुम्हाला इथे शिकू शकत नाही. मी तुम्हाला शिकवायला तयार आहे. आपण इंग्लिश पासून सुरुवात करूया. नको, देशी चांगली. इंग्रजी लय मागे. या इकडे. तुम्हाला ना मी काही फळ्यावरती काढून दाखवतोय, तसं मला विचारा. हे बघा हे बघा, आता मी इंग्रजीचं विचारतो. हा मी तुम्हाला काही अक्षर काढून दाखवतो. कुठे आहेत ना? हा तसंच तुम्ही काढायचं. हा बाई द्या. डोंगर पक्षी. काय काढलंय बाई साधारण? हे निसर्ग चित्र आहे मास्टर. हे घर आहे, झाड आहे, सूर्य आहे, ही नदी आहे आणि हे माशेत बोंबी. बाजूला एक तवा काढायचा होता, फ्राय करून खाल्ले असते आपण ते. अरे हो, बरं झालं. काय चाललंय? काय चाललंय पाटील? ही तुमच्या गावातली मंडळी ही अशी अशी अशिक्षित मास्टर तोंड सांभाळून बोला. काय? ही आमच्या गावातली माणसं नाहीत. मग? आमच्या गावातली माणसं ही अशी नाहीतच, पण असती तर खूप मजा आली असती. अरे मग तुम्ही कोण आहात? आमचं की नाही तमाशाचा फड आहे. तमाशा. वा, तुम्हाला पण आवडतो. राम राम, नमस्कार, स्वागतम सुस्वागतम. स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे गुलबहार पिठाची चक्की प्रस्तुत. मराठी पाऊल पडते पुढ्यात. पॉवर बाय कानिप नाद्रसवंती गृह आणि को पॉवर्ड बाय सलीम शेठ पानवाले आणि गजकरण शेठ चहावाले. वा 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 वा. आणि आमचे मीडिया पार्टनर आहेत गुलकंद केबल नेटवर्क टीव्ही. तुम्हाला सांगतो, आज या गुलकंद केबल नेटवर्कच्या माध्यमातून आज एक मोठी क्रांती या ठिकाणी होणार आहे. म्हणजे गेले 3 महिने जो कार्यक्रम आपण आपल्या या टीव्हीवर बघतोय, त्याचा आज आम्ही या ठिकाणी ग्रँड फिनाईल करणार आहोत. ग्रँड काय? ते शेवटी करतात ना ते. ग्रँड फिनेल नसतं ते, ग्रँड फिनाल आहे. हा ते म्हणजे महाअंतिम संस्कार ना शेवटी. अंतिम सोहळा. मकरंद देशपांडे सर. हो हो. अरे क्या बात है, क्या बात है. आज आपलं भाग्य म्हटलं पाहिजे का, साक्षात मकरंद देशपांडे मॅक्स सर या ठिकाणी आलेले आहेत. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी एकदा. क्या बात है सर.
क्या बात आहे सर, क्या बात आहे. म्हणजे मॅगी नूडल्सच्या केसामुळे घराघरात प्रसिद्ध झालेले मॅग सर या ठिकाणी आलेले आहेत. सर पण तुम्ही लकी निघाला सर. लकी म्हणजे इथे मॅगीवर बंदी आली पण तुम्ही वाचलात. तुमचे राहिले सर. ते आता जे बटाट्याचे फिंगरप्रिंट्सचा काय भाव चालू आहे तुमच्याकडे? ते बटाट्याचे राहत नाही का फिंगरप्रिंट्स खायचे? फिंगरप्रिंट्स नसतं होते मग फ्रेंच फ्राईज. हा ते फ्राईड राईसचा काय भाव चालू आहे तुमच्याकडे? पण त्यांना का विचारताय तुम्ही असलं? अरे हॉटेल आहे त्यांचे. कुठले? अरे आम्ही बघितलंय मॅकडी. अरे मॅकडी म्हणजे त्यांचे मित्र म्हणून त्यांना प्रेमाने मॅक म्हणतात आणि डी म्हणजे देशपांडे. सर मॅक नावाने प्रसिद्ध असल्यामुळे बायका पण त्यांच्या नावाचे कपडे घालतात. कुठले? मॅक्सी. तर आज या ठिकाणी एक हा इव्हेंट या कार्यक्रम या ठिकाणी चालू करतो. तर मी या ठिकाणी आमंत्रित करतो आमचे दोन्ही जज. सर म्हणजे तुम्ही मॅक देशपांडे आहात पण आमच्याकडे वेगळे जज आहेत सर. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मॅक टॉवेल आणि उर्मिला मारझोडकर यांचा. चुकीला क्षमा नाही. मग काय सर? डायरेक्ट हातोडीच. चूक आत गेली पाहिजे म्हणून. जितू मला इतका आनंद झालाय आज की इतका आपण ग्रँड फिनाले पर्यंत पोहोचले म्हणजे अप्रतिम एक्सपिरियन्स अँड ऑल. मला इतका म्हणजे काय बोलू आणि काय माईक मध्ये थोडा प्रॉब्लेम आहे. नाही माईक मध्ये माईक यांचा व्यवस्थित करा थोडा आवाज येतो सर. नाही ती माझी स्टाईल आहे असं. तर मॅडम तुमचं काय म्हणणं आहे? आज आपण या फिनाले पर्यंत पोहोचलेलो आहे. काय बोलू मी? यांच्याकडे शब्द नाही तर आपण पुढे जाऊया. म्हणजे काय बोलू मी? आज आपण ह्या फिनाले पर्यंत पोहोचलो आहे आणि दिस इज ॲब्सल्युटली वंडरफुल. म्हणजे ज्या पद्धतीची मेहनत या लोकांनी केली आहे आणि खरोखर जिकरीचं काम असतं इथपर्यंत येणं आणि या स्टेजवरून परफॉर्म करून दाखवणं खरोखरच वाखाणण्याजोगी फार गोष्ट आहे. जिकरीचं काम असतं मॅडम इथपर्यंत येणं. म्हणजे 2दा टोल भरावा लागतो. फार दूर पडते इथपर्यंत. असू द्या. टॉवेल कशाला आणलं सर तुम्ही? हे ओले झाले की 2 दिवस सुकत नाहीत मग ते पाणी अडवा पाणी जिरवा मध्ये. ऍक्च्युली सरकारतर्फे पाणी अडवा पाणी जिरवाला एक वेगळा अवॉर्ड पण याला आहे. म्हणजे तुम्ही ब्रँड अँबॅसिडर त्याचे आहे ना? म्हणून मॅक टॉवेल. या सर मॅक टॉवेल सर. या सर या सर या. तर सर तुमच्या परवानगीनं मी या ठिकाणी सर्वप्रथम आमंत्रित करतो एक खराटे प्लेयर. हा ज्यांनी आपलं अख्खा आयुष्य खराटेमध्ये घातलेलं आहे. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सागर खराटे यांचं. घाबरू नको. डायरेक्ट बाहेरून बोलवलेले आहे. डायरेक्ट बाहेरून आहे. मी घाबरते. शिवाय देऊ नका. तिकडची भाषा आहे.
अमेझिंग. त्याचे अभ्यास आहे त्याच्यामागे. फारच सुंदर. अभ्यास आहे असिस्टंट त्यांना मदत करा बरोबर. सर हा हा. अरे बापरे, कौलं फोडणार. Oh God, no, please क्या बात है, don't जोरदार tell टाळ्या. me. कौलं फोडणार आहे, जोरदार टाळ्या. क्या बात आहे. हाईट वर ते करणार. अरे बापरे, क्या बात है. My God. He's- ओके सर. खतरनाक आहे एकदम. सर झाले सर. अजून अजून आहे काय मी पुढे पुढे. हा मराठी बोलतो का अरे मराठी ना ती भाषा आहे. पुढे पुढे घाबरू नको. ते मराठी ऐकल्यासारखं काय काय धरणा नीट. तिकडची भाषा आहे. जबरदस्त जबरदस्त जबरदस्त. Is he okay? एक मिनिट. काय? Is he okay? अरे मी अँकर आहे कार्यक्रमाचा. अरे फार अप्रतिम. सुंदर. खूप मस्त. अरे मी अँकर आहे कार्यक्रमाचा. अरे मराठी कुठल्या गावचा आहेस तू ते सगळं तुम्ही करून जाणार आज इकडून. बापरे बापरे. काळजी करू नका काळजी करू नका. Oh God, no, please. ओ वा वा. नाही नाही त्याचा नेम असणार. तो थिएटरचा दिसतोच आहे मला. नका ना ठेवू हा नका ठेवू राहू दे राहू दे. हा पडेल हा, बरं ठीक आहे. हा ओके सर. तुमच्या उजव्या बाजूचा. ओके सर. ओके सर रेडी सर. जबरदस्त सर जबरदस्त. अरे, आता. हे ऐक अरे तू हा म्हणला होता हे इथे कसं म्हटलं कुठे फिरता पट्टी बिट्टी अशी छान बांधून पप्पा. ती आरती चालली होती ना अच्छा वा वा वा. मग काय ती म्हणली जरा थांबा मी मार्केटमध्ये जाऊन येते. कोण. आरती धुमाळे पहिल्या माळ्यावरची. ती आरती महत्वाची नाही. हे जे बांधून गेला होतात ना खाली आरतीला जातो म्हणून ती केली का आरती. हा केली ना आरती केली. अच्छा अच्छा अच्छा. वा मजा वा. आली मजा आली एकदम छान ना? आरती झाली मस्त बरं वाटलं. वा. मारुतीची आरती करून फार बरं वाटलं. कोणाची. मारुतीची. मारुतीची कशाला आरती केली तुम्ही. म्हटलीत का आरती. म्हटली ना कुठली म्हटली. मैं तो आरती उतारू रे संतोषी माता की. ते म्हटलं ना प्रकरण थोडं अवघड आहे. पप्पा गणपती आलेत आपल्याकडे. गणपती. गणपती हा रे इकडे इकडे. अरे हा बाप्पा बाप्पा हा इकडे आलेत गणपती बाप्पा. परसाद दिला पाहुण्यानं परसाद दिला परसाद.
आता काय तुम्ही आलाच नाहीत, प्रसाद आणायला जातो म्हटलात आणि अरे जाऊ दे, मी नंतर देतो हा हा सगळ्यांना प्रसाद parcel. द्या सगळ्यांना. नाही जाऊ, जवळ जाऊ नका, ते मोठे मोठे गायक आहेत, ते लांबून पाया पडायचं, छान ऐकायचं बसून ते गाणं बिणं हा गातात. हा मी लांबूनच सगळं ऐकणार, मी काहीच जवळ जाणार नाही, हात पण नाही लावणार, बस एवढं जवळून बघायला तर दे, त्याला काय होतं. नमस्कार सर. नमस्कार. मी ओळखताना जबरदस्त फॅन आहे. कोण आहे पप्पा सांगा बरं आता. अज्ञान स्वामी. पप्पा कसं काय? हा त्यांची गाणी मला पाठ आहेत ना. कसं काय, कुठली गाणी पाठायची? आधीचा का बारीक झालेला? नाही, हा, हे मात्र बरोबर बोलले हा, सर. आधी खूप वजन होतं, आता जरा तुम्ही बारीक झाला, स्लिम झाला. गाणी त्यांची मला पाठ आहेत पोरा. कुठली गाणी पाठ आहेत सांगा बरं, त्यांची गाणी कुठली? कुठली गाणी मिक्स करताय? हे शेवटचं माझं होतं. शौनक अभिषेकी आहेत ते, शौनक जी. अरे नमस्कार नमस्कार. जशा तेव्हा होत्या तशाच आता आहेत. हो, मी जबरदस्त फॅन आहे. कोण आहेत पप्पा? अरे मनीषा कोयराला. पप्पा तुम्ही डोक्यावर पडलेले आहेत का? म्हणून सांगत असतो तुम्ही नीट अभ्यास करून येत जा. अरे नाही बाबा, मला माहिती आहे, मी पिक्चर बघितलंय. कुठला? काय ते वाजवत आहेत म्हणून तुम्ही एकातून दुसऱ्यातून तिसऱ्यात कुठलं गाणं चाललंय, कुठे चाललंय, काय आहे का आपलं? सॉरी जरा उत्तरा केळकर जे आहेत, उत्तरा केळकर. अरे मग पोराला नाही आणलं? कोण? अभिजित केळकर. अभिजित केळकर वेगळे, त्या वेगळ्या, सगळं मिक्स करता पप्पा तुम्ही. अरे होतं माझं काय आनंद झालाय ना, मला खूप आनंद झालाय पाहुणे आल्यामुळे. आई आई नमस्कार नमस्कार नमस्कार. अरे बाबा यांचा तर जबरदस्त फॅन आहे, लहानपणापासून मी पिक्चर बघतो यांची. कोण आहेत त्या? अरे जया परदा. कळली तुमची कला सगळ्यांना. जया परदा. काय बस हे मला सांगा ताई, ते जितेंद्र असे काय नाचायचे? म्हणजे काय होतं ते? चिंगम खायचे, चिंगम का असं स्टाईल असते बाबा, स्टाईल असते, स्टाईल असते ती त्यांची. अच्छा अशी स्टाईल. अशी. अरे यांना ओळख तुम्ही? कोण आहेत? शत्रुघ्न सिन्हा. जली को आग कहते हैं, भजी को कांदा भजी कहते हैं, जिस भज्जी से कांदा नहीं निकलता उसे हरभजन सिंह कहते हैं. येऊ का सर? तुला काय येतं? चला गावी कधी येणार? येतो आता, इथून गावालाच चाललोय सर. नुसता आवाजच होतो. आहे कुठे? अरे सर, नाव काढेपर्यंत तुम्ही आलात सर. सॉरी सर. मजा आहे ना तुझी?
मजा तर आहेच सर आता. व्यवस्थित मस्त उत्तम सगळं व्यवस्थित. सगळं व्यवस्थित. अरे वा राजवाडे अँड सन्स क्या बात आहे. राजवाडे अँड सन्स हो यांना बोलवलंय आज. हो आम्हाला पण बोलवा. भोंडे अँड सन्स कसं वाटतं. नाही, भोंडे अँड सन्स बोंडेपर्यंत ठीक आहे. अँड सन्स कुठून आणायचे. ते भविष्यात होतील ना सन्स छोटे छोटे. ते भविष्यातले छोटे छोटे आम्ही कुठे भिंगाने बघायचे तुम्ही तेवढे. लयच इज्जत करतो. बरं साबळे हा सर. आज मी अतुल कुलकर्णी यांना अटक करायला आलोय. अरे बापरे अतुल सर डायरेक्टली. कोण आहे अतुल कुलकर्णी. तुम्हाला कोण वाटतात. हे असतील. कसं काय. बघा ना किती शिस्तबद्ध माणूस बसलाय. काय शिस्तबद्ध व्यवस्थित बसले एकदम. पर्सनॅलिटी बघा काय पर्सनॅलिटी. जिम बिमला जातात. आता काय कराल. बरं सर तुमच्यासाठी मी अटक वॉरंट आणलाय. काय मिठाई आणली का अटक वॉरंट. अटक वॉरंट आणलंय जरा दोन. हे आहे अटक वॉरंट. एवढा मोठा अटक वॉरंट. मग काय ते काय ते शिस्तबद्ध असल्यामुळे ना प्रत्येक गोष्टीत चुका करतात. त्यांना चुका काढायला वेळच मिळायला नको म्हणून एवढं मोठं आहे. एवढं मोठं अटक वॉरंट हे कुठेतरी बघितल्यासारखं पण वाटतंय मला. चला खरोखरच. हो बोट द्या. चला येतो. बापरे हे घेऊन गेले खरंच. बरं झालं सर तुम्ही रस्त्यात हरवला नाहीत ते आहे की नाही. बस 3दा हे हरवले होते. आम्ही मगाशी गेलो तेव्हा माझं बोट त्यांनी धरलं होतं. आता येताना मी त्यांचं बोट धरून त्यांना आणलं. आपलं ठेव माझे पैसे कमी होतात तिथे. त्यांनीच मला शोधून आणलं. वा वा. निम्मे माझे. बरं सर तुम्ही काय चहा घेणार. नाही नको. ते चहा नाहीत घेत. मागच्या एपिसोडला तुम्ही पाहिला असेल तर त्यांनी सांगितलं चहा हे विष आहे. काय चहा हे विष आहे. सरांचं वाक्य आमच्याकडे रेकॉर्डेड काय सांगतो चहा विषय. चहा आहे विष. बरं सर तुम्ही बसा. आता आपले इन्स्पेक्टर साहेब ते येतीलच. का बरोबर का मी आहे. गब्बर के ताप से तुम्हें एक ही आदमी बचा सकता है खुद गब्बर. त्याला कुलूप बिलूप लावत जाणार. असे कसे फिरतात बाहेर ते. झालं त्याचं चालून आता. कितने आदमी थे. सरदार मी एकलाच आहे. लाज नाही वाटत. अर्धा ऐसाने एक बोलतो. अतुल कुलकर्णी. बहुत याराना लगता है. काय तमाशा लावलं का इकडे. मजा येतो. मजा काय मजा गाणे कोण ह्या कोण आहे. तू कोण आहे रे. इस इलाके में नए आए हो साहब. सॉरी अरे इतका खर्च केला तुझ्यावर चॅनल. दाढी लावली कपडे मागवले वीक मागवला तरी एंट्री केले. इस इलाके में नए गब्बर. खेळायला करून टाकलं यार पोलीस स्टेशनचं. काय तुमचं काय चालू आहे. अरे पोलिसांना काय नाश्ता गाण्यावरती. कसली गाणी नाचतात. कसली गाणी
तुला अक्कल नाही का रे हा? अरे गाणी कशी स्टँडर्ड असली पाहिजे. अरे आज लोक कोण आले आहेत काय आहे बघा रे. अरे इंटेलेक्च्युअल गाणे. अरे जर काही स्टँडर्ड वाले गाणे वाजवा ना काहीतरी हा प्रोग्रामचा. सर हा माझा कॉलर ट्यून नाही आहे. हा समोरच्याचा आहे. अच्छा. म्हणजे मी पोलीस असल्यामुळे अशी एक आयडिया फिट करून घेतलेली आहे. जो मला फोन करेल ना त्याची कॉलर ट्यून वाजते. तुम्हाला प्रूव्ह करून दाखवू. सचिन सरांची रिंगटोन दाखवू तुम्हाला. हा हे बा 1 मिनिट. सचिन खेडेकर. काय सर शपथ मला वाटलं म्हणजे तुमच्या पर्सनॅलिटीकडे पाहून मला असं वाटलं का बाबा ते असं सखी मंद झाल्या तारखा वगैरे. अरे मृणाल ताई हे बघा हे बाकीचं काय खरं नाही पण तुमची एकदम पुण्याची असल्यामुळे त्यांची रिंगटोन एकदम मस्त असणार. एक मिनिट फोनच लावा ना ऐका. दाम लावतो ना मी फोन लावतो ना एकदम. मृणाल कुलकर्णी. अरे कुलकर्णी मृणाल कुलकर्णी अतुल कुलकर्णी तुमचे शेवटचे डिजिट सेम आहे सर. 1 मिनिट मृणाल कुलकर्णी. नमस्कार. हा नमस्कार मॅडम. हा मृणाल कुलकर्णी यांचा नंबर आहे. हो त्यांच्याशीच बोलायचं मला. हा कॉल ट्रेनिंग पर्पज साठी रेकॉर्ड केला जात. बरं ठीक आहे ना. कामासंदर्भात बोलायचं असल्यास 1 दाबा. एक कामाचं बोलायचं. एक सिनेमा संदर्भात बोलायचं असल्यास 1 दाबा. सिरियल संदर्भात बोलायचं असल्यास 2 दाबा. जाहिराती संदर्भात बोलायचं असल्यास 3 दाबा. नाही सिनेमा 1 मिनिट. 1 मराठी सिनेमासाठी 1 दाबा. हिंदी सिनेमासाठी 2 दाबा. तामिळ सिनेमासाठी सॉरी मॅडम पण हे समजलं नाही मला काय होतं. मलाही त्यातलं कळत नाही. कुठलंच बटन दाबू नका. नाही आपण मराठी एक दाबतो. 1 मिनिट. एक कामासंदर्भात बोलायचं असेल तर 1 दाबा. गप्पा मारायच्या असतील तर 2 दाबा. 1 मिनिट. गप्पा मारू 2 मिनिटं. 1 मिनिट. 2 तुमच्यासारख्या फालतू लोकांची गप्पा मारण्यात मला काहीही रस नाही. एवढा वेळ जर स्वतःच्या बायकोशी गप्पा मारण्यात घालवला असता तर सुखी संसार झाला असता. पुन्हा फोन केलात तर कुत्र्यासारखं बडवलं जाईल नाहीतर पुणेरी भाषेत झापलं जाईल. सर नमस्कार सर. या सर क्या बात है सर क्या बात है. एक मिनिट सर हे बघा तुमच्यावर पहिला असा गंभीर आरोप आहे का तुम्ही अजिबात पैसेच खर्च करत नाही. म्हणजे आता सरळ भाषेत असं म्हणायचं आहे की तुम्ही फार कंजूसपणा करता असा तुमच्यावर आरोप आहे. त्याच्यावर पुष्टी दिलेली आहे समोरच्या माणसानं. पुष्टी अशी दिलेली आहे का बा तुम्ही घरात काही सामान ठेवत नाही. तुमच्या घरात TV नाही, बेड नाही, वॉशिंग मशीन नाही, फ्रीज नाही. हे सगळं तुम्ही फक्त तुमच्या घरात वायफाय आहे. मग तुम्ही वायफाय कशाला लावला सर. म्हणजे तुम्हाला असं चान्स घ्यायचा आहे का बा वायफायवर लगेच ह्या वस्तू एकदम स्वस्त होतील ना आपण एकदम घेऊ असं वाटतं का तुम्हाला. तर सांगतो तुम्हाला एकदम स्वस्त होणार नाही सर ह्या वस्तू. का याच्यापेक्षा काय स्वस्त होणार आहे सर आता. नाही तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या ओळखीत एक चांगला 42 इंची TV म्हणजे टीव्हीचं दुकान आहे. इलिगल जागेत आहे आपल्याला स्वस्त देते. मी 14,000 घेतला सर. मी तुमचं सेटिंग लावून देतो. आणि तिच्यापेक्षा कमी पाहिजे असेल तर भाऊ कदम दुबईला चाला त्याच्याकडनं 10,000 आपण मागून घेऊया. मग आत्ता त्याने एक आणला होता. काल आणला आज परत दुबईला गेला 15,000 रुपये खर्च करून. का तिचं रिमोट तिकडे राहिलं मागून घेऊ का म्हणजे तुम्ही असं का कंजूसपणा करता असं आमच्या प्रेक्षकांना चला ऐकायचं आहे सांगा. नाही मी वायफायसाठी फक्त 1,500 रुपये देतो. आणि वायफाय लावून सगळं त्याच्यावरती चित्र बघतो. फ्रीज असेल, TV असेल, AC असेल, सगळं 1,500 रुपयात होतं. 15,000 10,000 कुठं खर्च करताय. तोड दो दरवाजा. सर नको आतमध्ये माणूस असतो तर लय मारतो. तू बंदूक घेऊन जा आणि त्या माणसाला मार. हा सर. ओके हा सर. कम ऑन दया. ऑल द बेस्ट.
तिकडे रे. तरी सांगत होतो पाठवू नका. ज्या कामासाठी आलोय ते काम करूया. अशी तोडफोड करत जाऊ नका. बायका राहतात आमच्या गावामध्ये. हा? मिस्टर अतुल कुलकर्णी साहेब. इन्स्पेक्टर साहेब, आता ही केस CIDच्या हातात आहे. हा दिली तुम्ही करा धिंगाणा काय करायचं आहे ते. काय आरोप आहे यांच्यावरती? आरोप म्हणजे ते पैसे खर्च करत नाही, कंजूस आहात, घरात सामान वापरत नाही, टीव्ही नाही, फ्रीज नाही, वॉशिंग मशीन नाही, बेड नाही. एवढंच काय, ते शूटिंगला बाहेर गेले तर ते हॉटेलचा बेड काढून खाली झोपतात. ह्यांच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटत तर नाही दया, काहीतरी गौड बंगाल आहे. बंगाल? ह्यांच्या डोक्यात काय शिस्त आहे, ह्यांच्या मेंदूत काय शिस्त आहे आपल्याला बघायला हवं दया. हा सर. क्राऊन डायऑक्साईड घेऊन या. क्राऊन डायऑक्साईड. नो प्रॉब्लम. काय क्राऊन है? अभी पता चल जाएगा. यह आदमी सब अपने दिमाग में रखता है. क्या है इस आदमी के दिमाग में? सर, आता जरा भूतकाळात जा. आठवा तुमच्या घरी काय काय होतं. मला तुमच्या मेंदूतनं सगळं बाहेर काढायचं आहे. आठवा काय काय होतं. ओके, बघू दे. अरे मेंदू उघडला काय? एक मिनिट. दया, ज्यूस पियोगे? ज्यूस कसा काय सर? दया, हम CID है, CID. मी दिमागचं दही ऐकलं होतं, पण दिमागचा ज्यूस पहिल्यांदा. दया, यह जूस पियोगे तो तुम तल्लक बुद्धि के हो जाओगे. हाँ सर. हाँ, दाखवा ना सर. मालूम है कैसे? कैसे सर? अतुल कुलकर्णी के दिमाग का जूस है ये. हाँ पियो. पियो सर. पियो. क्या हुआ दया? क्या? एक मिनट. पुरानी कुछ यादें निकल रही है इनके दिमाग से. काय? ओके. कौन कहता है इनके घर पे बेड नहीं है? हाँ? ये क्या है सर? अरे बाप, मोठे बेडवर झोपले ते. तुम्हारे दिमाग में निकली हुई ये तस्वीर. काय? तस्वीर 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 तस्वीर. हाँ, तस्वीर. तस्वीर, हाँ. इस बेड पर कौन सोया है? या माणसाला तुम्ही हा बेड विकलात घरातला. ऑनलाईन बेच दो वरती विकून टाकलात तुम्ही. ओ माय गॉड. तुमच्या घरी टीव्ही नाही म्हणाला होतात. हे काय आहे सर? काय आहे हे? हा LED तुमच्याच घरातला आहे सर. तुम्ही या बाईला हा विकून टाकला. वॉशिंग मशीन या फॉरेनच्या बाईला विकलात सर. म्हणजे रंगदे बसंती पिक्चर मधली तर नव्हे. परदेशातल्या आर्टिस्टना विकता घरचे सामान. ओ माय गॉड सर. ऑनलाइन बेच दो वरती ह्यांनी घरातली सगळी सामानं विकली आहेत. इसका हमें इनाम मिलना चाहिए. इनाम. अरे कितना इनाम रखे है रे सरकार तुम पर. ठाकुर, इसका हाथ बहुत हिल रहा है. ये हाथ हमको दे दे. ये हाथ हमको दे दे. ये हाथ हमको दे दे. हे गप, मी नाही हड. ठाकुर, काय मुझे चालू चाहिए. तुमचं? सर याला जरा समजावून सर, समजून सांगा सर. ते आई सर काय म्हणते, आई काय गडबड त्याच्या अंगावर जाऊ. ये बाळा, ये सर. किती वाजता उठतोस सकाळी? 12. किती वाजता झोपतोस नाही विचारलं, किती वाजता उठतोस विचारलं. 12. सकाळी की रात्री? 12. उठल्यानंतर काय व्यायाम बियाम? चुकू नको इथं.
काहीच करत नाहीस मग आपण शिकूया थोडासा व्यायाम चल ना थोडस कर अरे व्यायाम केला की बसंती नाचणार आहे आता इथे हात ठेव आता पाय मागे ठेव याच्यावर ठेव दुसरा पाय ठेव आता खाली जा वर ये खाली जा वर ये मी जाऊन येतो बघितलं शेवटी गब्बरने अतुल कुलकर्णी समोर हात टेकले. साठी ही पत्र एक वाचून दाखवतो. तुम्ही दाखवा ते ऐकताय. काय नाही करत असं काय नाही. डिनर आनंदा डिअर अनंता, खूप मजा येते आज तुला पत्र लिहायला. मी लहानपणी पुण्यात होते आजीकडे तेव्हा आपण एकमेकांना पत्र लिहायचो. त्यानंतर डायरेक्ट आज. आय जस्ट वॉन्ट टू टेक दिस ऑपॉर्च्युनिटी टू थँक यू. मी आज जी आहे जशी आहे त्यात तुझा खूप मोठा वाटा आहे. यू आर वन ऑफ द बेस्ट ॲक्टर आय नो. आणि मी सतत प्रयत्न करते तुझ्या इतकं चांगलं नाही पण जवळपास तरी बरं काम करावं. बट आय ट्रस्ट मी एक दिवस तुझ्यापेक्षा चांगलं काम करून दाखवीन. इट्स अ प्रॉमिस. मी खूप तुझ्यासारखी आहे असे बरेच लोक म्हणतात. कठीण आहे. या गोष्टीचे फायदे आहेत तोटेही आहेत पण मला फायदाच जास्त झाला. कमी लोकांना माहिती आहे पण तुझा सेन्स ऑफ ह्युमर कमाल आहे. तुझ्याशी जनरल गप्पा मारण्यात जेवढी मजा आहे तेवढीच तुझ्याशी भांडण्यात आहे. तू सांगितलेली एक गोष्ट मी अजून फॉलो करते आणि पुढे पण करीन. बी रिस्पॉन्सिबल फॉर युअर ओन ॲक्शन. बाकी काय तू कमाल आहेस आणि तू असंच राहशील. आय नो. परफेक्शन को बदलना मुश्किल है ना. जस्ट जोकिंग. खुश होऊ नकोस. तू लय मोठा आहेस. थँक फॉर एव्हरीथिंग. अक्षरात सुधारणा आहे का? आमच्यात हा वाद आहे. हो का? हो, त्याला असं वाटतं की त्याचं हँडरायटिंग खूप चांगलं आहे. तर माझी अशी आर्ग्युमेंट आहे की ती असं बघायला चांगलं आहे. लांब असं आहे एक. ते वाचायला घेतलं की ते फार कठीण आहे वाचायला. काही सोपं नाहीये. त्याचं असं म्हणणं आहे की माझं हँडरायटिंग वाईट आहे. जे अजिबात माझं हँडरायटिंग वाचता येतं सगळं नीट. हिला असं नाहीये. वा वा. आहे ना चांगलं हँडरायटिंग. हो चांग वाचता येतं म्हणजे आहे. वाचलात तुम्ही. पोस्टमन काकांसाठी. शांत बसा, गडबड करू नका. आज आपला भाग्याचा दिवस म्हटलं पाहिजे कारण आज आपल्या गावामध्ये कॉमेडी क्वीन्स आलेले आहेत. क्वीन्स नाणं विनोदाचं ज्यांचं खणखणीत नाणं आहे असं म्हणा. खणखणीत नाणी आलेली आहेत. तर आज आपल्याकडे नयना आपटे यांच्या रूपानं एक सिनियर असं कॉमेडी टाईपचं व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. प्रिया बापटे यांच्या आजी. कोण? अरे त्या प्रिया बापटे नाहीत का ते इडलीवाले कामत त्यांच्या सुनबाई. उमेश कामतच्या मिसेस प्रिया बापट या आपटे. मॅडमनी हिंदीमध्ये सुद्धा कामं केलेले आहेत. तुमचा तो पिक्चर आम्ही खूप आधीचा बघितलाय तो मिली. हो मिली नावाचा पिक्चर तो बघितला. पण ते मॅडम त्यांनी ते किती मिली नाही सांगितलं ऍक्च्युली. आणि मेरी खूप चिडी असं. आम्ही पण रोज बघतो मिली पिक्चर. रोज का बघता? रोज मिली आमचं म्हणजे कधी 30 मिली 90 मिली असं. जी अमिताभ बच्चन आहे ती ऍक्च्युअल मध्ये एवढे लंबू आहेत का ॲनिमेशन केलेलं आहे? करेक्ट. हा बरोबर. ॲनिमेटेड असू शकतो. नाही ना उंचच आहेत. हा काय सांगता? हा उंच खरंच उंचच आहेत ते. अच्छा मला वाटलं काही लावलंय का मेकअप वगैरे असं म्हणजे पाय लावलेत वगैरे असं काही स्टुलावर उभे राहिलेत हो ना? असं नाही ना उंचच. ऍक्च्युअल मध्ये उंच. म्हणजे अगदी अरे तुम्ही बापरे. उभे राहिला त्यांच्यावर तुम्हाला कडेवरच घेऊन फिरतो. काय सांगता? तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय नयनो में सपना सपना में नौरजार आपटे संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश.
मी नुसतं सत्कार करून तुम्हाला सोडणार नाही. कारण काय आहे की आज आमच्या गावामध्ये एकदम हास्य अभिनेत्री येणार आहेत म्हणून आमच्या गावातला बँड जागृत झालेला आहे. बँड बँड पथक जे आहे आमच्या गावातलं आणि सगळी सिंगर लोकांनी तुमच्यावर काहीतरी गाणी केलेली आहेत. काहीतरी गाणी रचलेली आहेत मॅडम. सगळे हे पोरं फार होतकरू पोरं आहेत मॅडम. होतकरू हो फार म्हणजे लहानपणापासून होतकरू. एक तर लहानच राहिला होतकरू करता. तर असं गाणं झालेलं आहे. तर आज आपल्याकडे आणखीन एक कॉमेडी किंग आलेले आहेत. कोण? सगळे क्वीन आहेत. माधवी जुळेकर यांच्या रूपाने कॉमेडी किंग आलेले आहेत. अरे आवाज पाहणं एखाद्या किंगले असा घाबरवला असा आवाज आहे. खरं खोटं मला माहित नाही मॅडम पण एकदा म्हणे राजा मुराद घाबरावले होते तुमच्या आवाजाला. मी रजा मुराद संतोष जुवेकर यांच्या काकू. अहो ते वेगळे, संतोष जुवेकर सर वेगळे, ह्या वेगळ्या, फक्त आडनाव सेम आहे. हे आमच्या खेड्यापाड्यात लोकांचा हाच प्रॉब्लेम होतो. यांना वाटतं आम्हाला वाटतं जुवेकर असेल बा काही रिलेशन. आते बहीण आहे मी त्याची. ते पण तिचं आडनाव कसं जुवेकर असणार. समजत नाही काय रिलेशन. चुलत नको ठीक आहे चल चुलत. ओके ठीक आहे चला काय हरकत नाही. काहीतरी ठरवून घ्या नंतर आपण त्याला पत्र पाठवून कळू. तर असो यांचे खासियत म्हणजे ऍक्टिंग बरोबरच बसमध्ये कंडक्टर असणाऱ्या जुवेकर मॅडम या ठिकाणी नाही आम्ही असं ऐकलो का त्या BST मध्ये कामाला आहेत. म्हटलं कंडक्टर असतील. नाही वेगळ्या पदावर आहेत. अच्छा अच्छा अच्छा. मला एक क्युरियोसिटी आहे ते तुम्ही BST मध्ये कामाला आहात तर मग तुम्हाला तिकीट नसेल लागत? हो नाही लागत तिकीट. स्टाफ आहे म्हणजे मी असं स्टाफ. अरे क्या बात आहे. मला पण तिकीट नाही लागत मॅडम. का? माझ्याकडे गाडी आहे स्वतःची. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मॅडमचे मिस्टर सुद्धा ह्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. मान्य श्री प्रशांत लोकेजी त्यांचं नाव आहे. ते कॉमेडीचे लेखक आहेत. म्हणजे घरात कॉमेडी लेखक असल्याचा लय फायदा होत असेल ना. सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसतं कॉमेडीच कॉमेडी. म्हणजे सगळं कॉमेडी लिहित असतील. किराणाच्या याद्या कॉमेडी, लेटर कॉमेडी, MSCBला लेटर कॉमेडी एकदम सगळं. पण मला एक चला प्रश्न पडला पर्सनल. म्हणजे तुमचा फर्स्ट लव्ह लेटर त्यांनी कॉमेडीमध्येच लिहिलं होतं का? एकदम लाजलं मॅडम. नाही ह्याला लाजणं म्हणतात. तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय मेरी आवाज ही पहचान आहे संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना.